नमस्कार. मी जुन्नरची परिया मल्लोखंडे स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी. तर फ्रेंड्स, आजला आहे संडे आणि संडे असल्यामुळे आजला आमचं सगळं एकदम निवांत होतं आणि काल जरा थोडंसं पावसात भिजल्यामुळे माझी पण तब्येत जरा बरी नाही आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप लेट येणार आहे, पण तो तुम्ही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण आपण सर्व व्हिडिओ दाखवत असतो रेसिपीचे, कुठं गावचे वगैरे, निसर्गरम्य वातावरण आणि काही मी यूट्यूबबद्दलची इन्फॉर्मेशन पण तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर आपले हे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट्स करा छान छान आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, कारण आपला चॅनल भरपूर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तर आजला आपला विषय असा आहे की बरेच लोकांचं म्हणणं असतं यूट्यूब आमचे व्हिडिओ पुढे पाठवत नाही. तर मित्रांनो, आज मी त्याच विषयावर बोलणार आहे. तर काही बायकांचं, ताईंचं, काही दादांचं असं म्हणणं असतं का आम्ही एवढे वर्ष झाले मेहनत करतो यूट्यूबवरती, तरी पण यूट्यूब आमचे व्हिडिओ जास्त पुढे पाठवत नाही आहे आणि त्याला जास्त व्ह्यूज वगैरे येत नाही आहे, जास्त सबस्क्राईब येत नाही आहेत. तर असं बरेचसे मी बघत असते, बरेचसे अशा कमेंट्स असतात. तर त्यांचं असंही म्हणणं असतं जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांचे कसे व्हिडिओ वगैरे जास्त यूट्यूब पुढे पाठवतात, आमचे नाही पाठवत आहेत, आम्ही तर खूप मेहनत करतोय. तर सर्वांना मला हे सांगायचं आहे की असं काहीच नाही आहे, कारण हा गैरसमज माझा देखील होता. पण असं नाही आहे. यूट्यूब कसं असतं, यूट्यूब सर्वांचे व्हिडिओ हे पुढे पाठवतं आणि जर त्यांनी व्हिडिओ पुढे पाठवलेच नसते तर ॲटलिस्ट आपल्याला 100 तरी व्ह्यूज येत असतात, 200 येतात, कधी 300 येतात, तर हे देखील आले नसते. आणि राहिली गोष्ट सबस्क्राईबची, तर आपल्याला सबस्क्राईब असे किती आहेत, ज्यांचे नवीन चॅनल आहेत, ज्यांचे छोटे चॅनल आहेत, तर सबस्क्राईब असे असून किती, मलाच 300-350 सबस्क्राईब आहे, 350 पण नाही आहेत अजून. तर सांगायचं तात्पर्य, आणि आपले जे सबस्क्राईब आहेत ते सर्वच आपले व्हिडिओ बघतात असंही नाही आहे. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना काहींना वेळ असतो, काही नाही बघत, आपले जे व्हिडिओ बघत असतात तर ते नवीन नवीन जे येणारे असतात तर ते आपले व्हिडिओ बघत असतात. तर आणि तुम्हाला जर व्हिडिओ आपले कोण बघते हे जर चेक करायचं असेल तर YT स्टुडिओमध्ये जाऊन तुम्ही ते देखील चेक करू शकता. न्यू यूट्यूबर्स आपले किती लोक नवीन आपले व्हिडिओ वगैरे बघतात हे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. तर सांगायचं तात्पर्य असं की यूट्यूब हे सर्वांचेच व्हिडिओ पुढे पाठवत असतात आणि त्यासाठी आपल्याला मेहनतही तशी घ्यावी लागते. आपल्याकडनं पण छोट्या मोठ्या चुका होत असतात, जसं की माझ्याकडनं होतात, तुमच्याकडनंही होतात. यूट्यूबचे जे नियम असतात त्या नियमांमध्ये आपण पहिली गोष्ट बसत नाही आहोत, कारण आपला व्हिडिओ पोस्ट करायचा टायमिंग चेंज होत असतो. काही लोक आठवड्यातनं वगैरे व्हिडिओ टाकतात. टाका तुम्ही आठवड्यातून पण त्यासाठी आधी आपला चॅनल तेवढा मोठासा व्हायला पाहिजे, तेवढा ग्रो व्हायला पाहिजे, तेवढे आपल्याला सबस्क्राईब पाहिजे, तेवढे आपल्याला व्ह्यूज पाहिजे. त्यानंतर ना मग आपण टाकले तरी चालतील. पण आपलं चॅनल सुरुवात आहे आणि आपलं चॅनल छोटा आहे अजून, तर आपल्याला ही मेहनत घेणं खूप गरजेचं आहे. आपण व्हिडिओ हे रोजच्या रोज टाकलं पाहिजे. यूट्यूबचे नियम वगैरे तुम्ही चेक करा, तर ते नियम सर्व तुम्ही फॉलो करताय का ते देखील तुम्ही चेक करा आणि मग त्यानुसार ना आपले व्ह्यूज वगैरे वाढत जातात. तर हे मला तुम्हाला यातनं सांगायचं आहे, यूट्यूब सर्वांचे व्हिडिओ हे पुढे पाठवतात. तर आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनही काही लोक, आता मी चेक करत असते, थंबनेल व्यवस्थित बनवत नाहीत. तर थंबनेल बनवण्यासाठी तुम्ही सर्च करा ना, वेगवेगळे ॲप आहेत, तर ते ॲप्स घ्या तुम्ही मोबाईलमध्ये, ते ओपन करा, त्याच्यामध्ये शिका तुम्ही, तर ते त्यातनं थंबनेल वगैरे बनवा. आणि अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक्झॅक्ट काय लिहायचं आहे, तुमचा व्हिडिओ कोणत्या रिलेटेड आहे आणि त्या रिलेटेडच तुम्ही त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे. आणि फक्त काही जण काय करतात, 1-2 ओळी लिहितात, कुठेतरी तिथं हॅशटॅग दिलेले असतात, ते 2-3 लावतात, झालं. मग असं नाही, तुम्ही पूर्ण माहिती टाका. आणि कसं असतं माहिती आहे का, एवढंच डोक्यात ठेवायचं की आज आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तर त्या सारखेच व्हिडिओ, तुम्ही जो व्हिडिओ बनवला आहे त्या रिलेटेडच व्हिडिओ 100 ते म्हणजे 1000 वगैरे असे व्हिडिओ दिवसाला अपलोड होत असतात. तर त्याच्यामध्ये आपलाही व्हिडिओ बसला पाहिजे. तर त्यासाठी आपलं टायटल व्यवस्थित पाहिजे, त्यासाठी आपला थंबनेल व्यवस्थित पाहिजे, आपली एडिटिंग वगैरे चांगली पाहिजे, त्यानंतरच आपले व्हिडिओ व्हायरल होतात. हे देखील महत्त्वाचं आहे आणि ते सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण काय केल्यानंतर ना आपले व्हिडिओ सर्वात जास्त बेस्ट असतील. मी तुम्हाला आधीच्या जे व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ करायचा प्रयत्न करा. आता आपल्यासारखेच व्हिडिओ हजारो व्हिडिओ रोज पडत असतात यूट्यूबला. यूट्यूबमध्ये पण
कॉम्पिटिशन भरपूर आहे, पण आपल्याला कुणाही सोबत कॉम्पिटिशन करायचीच नाही आहे. पहिली गोष्ट, आपलं चॅनल छोटा आहे, नवीन आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. फक्त टार्गेट एकच ठेवायचं का त्याच्यामध्ये आपणही बसलो पाहिजे. आणि जेव्हा लोक सर्च करतात तेव्हा आपलाही चॅनल त्यांना सजेस्ट झाला पाहिजे, त्यांनी देखील आपले व्हिडिओ ओपन करून बघितले पाहिजे. एवढं तरी आपण मेहनत घेतली पाहिजे. आणि तुम्ही कोणतंही क्षेत्र निवडा, कोणत्याही क्षेत्र निवडल्यानंतर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन तर असतेच आणि स्ट्रगल हा असतोच. कोणत्याच गोष्टी आपल्याला आयतं भेटणार नाहीये, मग ते काम असो, कोणत्याही गोष्टी असो. आता काही लोकांना असं वाटतं यूट्यूबमध्ये खूप पैसा आहे. यूट्यूबमध्ये आता मी काल गावाला गेले होते, मलाच विचारलं 1-2 जणांनी का मग तुला पैसे वगैरे चालू झाले असतील, तुला पैसे भेटत असतील. हो, असं नसतं हो. पैसे लगेच भेटत नसतात, त्यासाठी स्ट्रगल खूप असतं, त्यासाठी खूप आपल्याला मेहनत करावी लागते आणि त्याच्यानंतर मग ते हे होतात. मला तर अजून ते काहीच माहीत नाही आहे, मी खरंच सांगते. कारण कसं असतं, आपण अजून खरं सांगायचं तर शून्यात आहे आणि तिथून आपण आता छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती घेत, ज्या गोष्टींचा मी अभ्यास करते, स्टडी करते, ज्या ज्या गोष्टी मला नवीन समजतात, मी लगेच त्या रिलेटेड व्हिडिओ बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण मलाही वाटतं का तुम्हालाही ह्या गोष्टी समजाव्यात, कारण ज्या अडचणी मला आल्या त्या तुम्हाला येऊ नयेत आणि तुम्हालाही पण रिअल माहिती कळावी, ह्यासाठी माझी ही धडपड असते, ह्यासाठीचा माझा प्रयत्न असतो. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे, आता काही लोक काय करतात, यूट्यूबचं असं सांगणं असतं की दिवसाला व्हिडिओ हा पडलाच पाहिजे आणि मध्ये खाडे करायचे नाहीत, म्हणजे व्हिडिओ टाकलाच पाहिजे, 2-3 सुद्धा दिवस मध्ये गेले नाही पाहिजे. तर ते काय करतात, टाकायचे म्हणून काहीतरी टाकतात. आता असं प्लीज करू नका. ठीक आहे, तुम्हाला नसेल टाकायचं 1-2 दिवस तुम्ही टाकू नका, पण व्हिडिओ बनवताना हा बेस्टच बनवा. कारण काय होतं, एखादा व्हिडिओ जर आला कुणासमोर, बघितला अरे याच्यात घेण्यासारखं काहीच नाही आहे, तर ते इग्नोर करतात. आणि ज्यांनी सबस्क्राईब वगैरे पण करत नाही, जाऊ दे हे काही पण सांगत असतात, त्यांचे व्हिडिओ बघण्यासारखेच नसतात, असं नाही झालं पाहिजे. भले मग तुम्ही ते काही कॉमेडीचे व्हिडिओ असू देत किंवा निसर्गरम्य वातावरण असू दे, गावाकडचे ब्लॉग असू दे, कोणत्या रेसिपीज असू दे, तुम्ही कोणती माहिती सांगत असाल तर ते तुमचे प्रॉपरच पाहिजे, तरच त्याचा उपयोग आहे. उगाचच काहीतरी करायचंय आणि काहीतरी टाकायचंय म्हणून काहीतरी टाकलंय असं अजिबात मित्रांनो करू नका. हे सर्वात आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक सांगते, व्हिडिओ व्हायरल होताना, आता समजा काहींनी 1000 व्हिडिओ बनवले यूट्यूबला, मग त्यांचं म्हणणं काय असतं, माझे सगळेच व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे, असं नसतं. 1000 मधनं कुठेतरी एखादाच व्हिडिओ असा असतो का तो खूप व्हायरल होतो. आणि तुम्ही बघा, सर्वांचंच जे पुढे गेलेले आहेत ना, तर त्यांचं पण हे असंच आहे. एखादाच व्हिडिओ त्यांचा एवढा व्हायरल झालाय का त्यांना एकदम टॉप लेवलला घेऊन गेलेला आहे. त्यामुळे आपण मेहनत करत राहायची आणि करायचे म्हणून अजिबात करायचं नाहीये. तर तुम्हाला सांगते, माझंच उदाहरण सांगते. माझ्या आजला तब्येत बरी नव्हती, तरी देखील म्हटलं नाही, मला यूट्यूबला व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड माझं झालाच पाहिजे. तर मी आजला सर्च केलं, जी गोष्टी मला आधी माहिती होत्या, ज्याच्यावर मी पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करूनच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे. आणि हा खरंच खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण बहुतेक जणांना वाटतं की अरे यूट्यूब आमचे व्हिडिओ पुढे पाठवतच नाही. असं नसतं, यूट्यूब हे सर्वांचे व्हिडिओ पुढे पाठवत असतं. मग काय असतं, आपण त्यांना व्यवस्थित काहीतरी कॉन्टेंट व्यवस्थित नसतोच. म्हणजे काहीतरी, आता तुम्ही सांगा, आता चालू आहे सध्या पावसाळा आणि आपण जर उन्हाळ्याचे व्हिडिओ बनवले आता, तर ते व्हायरल होतील का? नाही होणार. मग त्या रिलेटेडच आपण व्हिडिओ केले पाहिजेत. आता पावसा रिलेटेडच तुम्ही व्हिडिओ करा ना. काहीतरी पावसाळ्यात दाखवा, काहीतरी तुम्ही कुठे फिरायला वगैरे जात असाल, काहीतरी शूट वगैरे घ्या. पावसाळ्यामध्ये तुम्ही साधं सिंपल काहीतरी भजीची वगैरे रेसिपी जरी तुम्ही सांगितली, चांगली गोष्ट आहे, तुम्ही तेही टाकत जा. यानेच असेच व्हिडिओ व्हायरल होतात. त्या रिलेटेड, त्या विषयाला धरूनच आपले व्हिडिओ पाहिजेत. तर हे सांगायचं आहे की तुम्ही विषय व्यवस्थित निवडा, तुम्ही टायटल व्यवस्थित द्या, तुम्ही थंबनेल नीट व्यवस्थित बनवा, ते ॲप्स बघा, त्या ॲप्समधनं ते आपण एडिट कसे करायचं ते सर्व बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही व्हिडिओ पोस्ट करा. आणि पोस्ट करताना देखील बरेचसे जण सांगतात क्रोमवर वगैरे जाऊन असे व्हिडिओ पोस्ट करायचे, काही नाही. काही जण सांगतात YT स्टुडिओमध्ये जाऊन वगैरे करायचे, करा, बेस्ट आहे ते पण. यूट्यूबमधनं करा, YT स्टुडिओमध्ये जाऊन करा, चांगलीच गोष्ट आहे, त्याच्यातनं करा. पण जास्त काही कुणी सांगतं, जास्त काही फंद्यात पडू नका. ही रिअल प्रोसेस ही अशीच आहे आणि तुम्ही देखील त्याचा अभ्यास करा. असं नाही का मी सांगते म्हणून तेच ऐकायचं. तुम्ही पण बघा की मी जे सांगते ते खरं आहे का, ते तुम्ही चेक करत चला.
आणि आपले असे व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यामुळे सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत चला. सर्वांनी एकमेकांना एक दुसऱ्याचे चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केले असं खाली मेन्शन करा. तिथे छान छान कमेंट्स करा. त्या कमेंट्स वाचून आपले पण चॅनल लोकांनी बघितले पाहिजेत आणि आपल्याला देखील सबस्क्राईब वाढले पाहिजे. असंच सर्वांनी पुढे जायचं हे मी तुम्हाला आधीही सांगितले. आणि आपली जी यूट्यूबची माहिती आहे तर मी पूर्णपणे सर्वचा गोष्टींचा अभ्यास करूनच मी तुम्हाला सांगत असते. त्यामुळे तुम्ही देखील जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. कारण दिवसाला 100 एक चॅनल असे ओपन होतात यूट्यूबवर आणि नसतं माहिती त्यांना, फक्त काहीतरी करण्याची एक छोटीशी आपली धडपड असते. तर सांगायचे तात्पर्य की सर्वांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचले पाहिजे. तुम्ही देखील असे छान छान व्हिडिओ बनवत जा आणि काही जर तुमचे क्वेश्चन असतील तर प्लीज मला कमेंट्स करत जा. आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या गावाकडच्या कालच्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला. तुम्हाला तिकडचे व्हिडिओ आवडतात तर खरंच थँक्यू सो मच. आणि चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि छान छान कमेंट्स करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.